रुपये शेतात काम करणारे आपण लोक आपल्याला 250 कोटीचा भ्रष्टाचार जास्त काही कानाला टोचणार नाही, कारण आपल्याला ते कळणारच नाही। या छत्रपती संभाजीनगरमध्ये 250 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी जे बांधकाम विभागाचे अतुलजी चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे। खरं तर आमची मागणी अशी आहे की सन्माननीय निवृत्ती न्यायाधीश यांनीच या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, कारण गोरगरीब कष्टकरी बांधवांसाठी आलेला पैसा ह्या अधिकारी लोकांनी खाल्लेला आहे आणि तो कसा खाल्ला याची तपास करण्यासाठी अतुलजी चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे, ज्यांच्यावर आम्हाला मुळीच भरोसा नाही। ज्यांची पत्नी आमदार आहे, ज्यांचे पुतणे जिल्हा परिषद सदस्य आहे आणि ज्यांना स्वतः राजकीय लालसा आहे, अशा लोकांकडनं या भ्रष्टाचाराची चौकशी होणं अत्यंत गंभीर आहे। खरं तर या भ्रष्टाचारामध्ये ते देखील सामील आहेत असा आम्हाला कुठेतरी डाऊट आहे। यांनी राजकीय वर्तुळामध्ये आपला हस्तक्षेप वारंवार दाखवलेला आहे। बॅगाच्या बॅगा 50-50, 1-1 कोटीच्या घेऊन फिरताना अतुलजी चव्हाण हे दिसलेले आहेत, याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत। यांच्याकडनं पारदर्शक चौकशी होईल असं आम्हाला वाटत नाही। जो व्यक्ती स्वतः खासदार म्हणून स्वतःला बघू इच्छितो तो भ्रष्टाचाराची चौकशी कशी करणार आहे? 100, 200, 300, 250 कोटीचे हे भ्रष्टाचार होतात कसे? सामान्यांसाठी, गोरगरीब कष्टकरी बांधवांसाठी आलेले हे पैसे अधिकारी गिळतात कसे? याच्यावर राजकीय लोकांचं देखील या ठिकाणी लक्ष नाहीये का, हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतो। सामान्य लोकांसाठी येणारे 2000 रुपये जेव्हा बँकेत काढायला जायचं 2 तास त्या ठिकाणी बँकेतला कर्मचारी त्यांना उभं करून ठेवतो, मात्र 2-2, 250 कोटी तुम्ही दुसऱ्या स्कॅनरवर मारून देताय कुठलीही चौकशी न करता। या चौकशीसाठी न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांची नेमणूक करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। अन्यथा या भ्रष्टाचाराला उघड पाडण्यासाठी, या चौकशीला उघड पाडण्यासाठी आम्ही देखील सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत, ही या ठिकाणी आमची चेतावणी। सरकारला देखील आमची विनंती आहे, या 250 कोटीच्या भ्रष्टाचारामध्ये योग्य ते धागेदोरे सापडायला पाहिजे, योग्य त्या व्यक्तींवर, अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे। सामान्यासाठी आलेले पैसे असे लुबाडण्याचं काम जर काही अधिकारी करत असतील तर यांच्यावर कठोर कारवाई होऊन यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे। धन्यवाद।